हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो श्याम हॅलो हॅलो थोड़ा बेस पर बोलने करो हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो नको चंद्र तारे फुलांचे पसारे जिथे मी रुसावे तिथे तू असावे तुझ्या मावलानी मी स्वप्नात यावे नजरेत तुझिया स्वतःला पाहावे जिथे सावली उरते नराशी तिथे हात हातात घेशील मला साथ देशील माझा होशील माझा होशील बघा रसिक हो हा रसिकराजा आम्हा शाहिरासाठी खरा आधारस्तंभ असतो खरा घटना असतो म्हणून या जमलेल्या माझ्या रसिकराजासाठी दोन शब्द म्हणतो म्हणून म्हणायचं काय बघा नतमस्तक मी होतो या रसिकांसमोर तुमच्या चरणावर मी ठेवीतो तुमच्या सेवेसाठी मी आहे तुमचा आशीर्वाद असो तुम्ही तुमचा शाहीर समीर तुमचा
नियमाप्रमाणे आम्ही शाहीर एकमेकांना प्रश्नाची उत्तर देतो व पास देतो. पास चेक करतो. बुवाला विनंती आहे की त्यांनी त्यांचा पास घेऊन यायचा आहे आणि त्यांच्या प्रश्नाची उत्तर सुद्धा घेऊन यायचं आहे. अरे इकडं आनंद कमी कर थोडा थोडा ठीक आहे. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक कैलासवासी रामजीबाई रायजीबाई तुकाराम गायकवाड सह परिवार आणि खानदानी शाहीर आमचे शंकरजी सखाराम गायकवाड या मंडळाचे या सगळ्या आयोजकांचे आम्ही आभार व्यक्त करतो. कारण त्यांनी या छोट्याशा कलाकाराला ही संधी उपलब्ध करून दिली म्हणून त्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी मला जे संगीतकार लाभलेले आहेत, माझे ढोलकीपटू आहेत अभिषेक दादा मांडवकर, कीबोर्ड मास्टर माझे मोठे बंधू, माझे आधारस्तंभ महेंद्र दादा पटकरे म्हणजे बाबू दादा, मला पहिला साथ देत आमचे रोहित दादा डिके आणि आमचे बेंजो मास्टर आहेत अजय दादा धनावडे. आणि हा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय ते सावळे दादा, आर्यन मंडप डेकोरेटर शिरशी पाटील दादा, तुम्हाला सुद्धा शाहिरी मार्ग मुद्रा आणि रसिक हो. ही माझी शाखा नाचत आहे. आजची जवळजवळ 17 वर्ष ही शाखा माझ्या सोबत आहे. म्हणजे आमची शाखा 17 वर्ष जुनी आहे. संदीप बुवा हे शाखा वापरतात. जवळजवळ 17 वर्ष चालू आहे आणि 3 वर्ष मी 3 वर्ष कार्यक्रम करतोय. 3 वर्ष मला ही शाखा नेहमी ऊन असो पाऊस असो वारा असो शाखा नेहमी मला साथ देते. त्यांना सुद्धा शाहिरी मार्ग मुद्रा. तसेच आमचे थोडेवेळे शाहीर आजच्या बारीचे वैभव नामे बुवा सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच हॅलो आजच्या कार्यक्रमासाठी मान्यवर शाहीर उपस्थित आहेत. त्यामध्ये आमचे आधारस्तंभ आम्ही ज्यांना नेहमी म्हणतो आमचे आधारस्तंभ आहेत विकास शेठ चव्हाण या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. आमच्या खेळगावी चिंतन गावचे ग्रामस्थ अध्यक्ष एकनाथजी बाचम, खजिनदार यशवंतजी येसरे, जय हनुमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सुधीर मेटकर, उपाध्यक्ष प्रतीक मेटकर, तसेच बबन मेटकर. या कार्यक्रमामध्ये जे आम्हाला ट्रॅव्हलिंगची आमची सोय केली ते आमचे तुरेवाडी शाहीर संदीपदादा धोरे, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. सुरेश मेटकर, चिंचघर गावचे सर्व ग्रामस्थांना व इंजिनियर नातू या गावातील सर्व सभासदांना या समीर शाहिरी मुजरा करतो आणि कार्यक्रमात सुरुवात करतो. तसंच रसिक हो, आज आम्ही इथे आल्या आमची जेवणाची उत्तम सोय केली. खरंच जेवण अतिशय उत्तम. या सर्व गाववाल्यांचं सर्व महिला मंडळाचं पुण्याला काय होतं कारण जेवण अगदी उत्तम होता. खरंच आमच्या सर्व माणसाला जेवण आवडलेलं आहे. आणि हा कार्यक्रम तुम्ही उद्या युट्यूबला बघणार आहात. ते कोकणी रोषा 08 युट्यूबवर इथे आलेले आहेत. कॅमेरामन आहेत अंकितजी मेटकर, यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो.
ठेवून तुझ्या जवळ. बघा रसिको, स्तवन सुरू करण्यापूर्वी एक आवर्जून गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे तुमच्या या गावामध्ये मे महिन्यामध्ये खेम कलमदाई आईचं मंदिर झालं, बरोबर आहे? त्या मंदिरात आपला जीर्णोद्धार सोहळा झाला. त्या जीर्णोद्धार सोहळ्याचं मला गाणं लिहिण्याचं सौभाग्य मिळालं. खरं त्या मंदिराचं गाणं मी लिहिलेलं आहे आणि माझे आदासोबत एवढं गोड गळ्यामध्ये जे गाणं गायलंय माझे आदासोबत निपुण मास्टर माझे बाबूदादा यांनी गायलं आहे. खरं त्याला सुंदर गीत झालं होतं ते. आणि या गावामध्ये आम्ही प्रथमच आलेलो आहोत म्हणून या गावच्या ग्रामदेवतेचं गुणगान गाणं हे माझं मी आद्य कर्तव्य समजतो. म्हणून स्तवनाला सुरुवात करतोय. म्हणून म्हणायचं काय बघा, जीता था जिसके लिए तुझे मी आई धावत आलो तुझ्या रावळी. घेण्या दर्शन तुझे मी आई धावत आलो तुझ्या रावळी.
तुझे मी आई गावत आलो तुझा राऊरी दर्शन तुझे मी आई गावत आलो तुझा राऊरी
चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच या कार्यक्रमाचे आयोजक शंकरजी गायकवाड तसेच आयुष शंकर गायकवाड यांच्याकडून व यशस्वी शंकर गायकवाड आयुष शंकर गायकवाड यशस्वी शंकर गायकवाड यांच्याकडून 1000 रुपयाचं स्तवांसाठी बक्षीस आलेलं आहे. आम्ही नाथ मंडळ त्यांचं आभारी आहोत. रसिको बघा स्तवन झालेलं आहे. आता गणाला सुरुवात करतो. तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतोय की बुवांची आणि आमची ही तिसरी का चौथी गाठभेट आहे आणि अजून एक गाठभेट बुवांची मुंबईला 4 तारखेला गाठभेट आहे बुवांची. प्रत्येक बारीमध्ये तुम्हाला रसिकांना मजा देणारच आहे पण काही फालतू बोलणार नाही. आयोजकांच्या माहितीप्रमाणे काहीही फालतू बोलणार नाही. जे काय आहे ते शास्त्र बारीक शास्त्र आधारे पूर्ण होणार. इथे माझ्या बघा आम्ही कार्यक्रम करतो पण एवढा महिना वर्ग करावं वाटलं जरा एवढा महिना वर्ग आम्हाला कुठे दिसत नाही. तुमचं जवळ 20 ते 25 जणांचं नाव आहे पण महिला खूप आहे तुमच्याकडे. एका महिलासाठी काय होईल जाऊ द्या. बघा आज मी बाई आहे म्हणजे शक्तीजुराची मी बाई आहे. आज सगळ्या बायकांनी मला सपोर्ट करायचा आहे आणि बुवा शंकर आहे. मी आधी शक्ती मी पार्वती आहे. मी पार्वतीची बाजू मांडणार बुवा शंकराची बाजू मांडणार. म्हणून बघा बुवाचं कसं आहे माहितीये बुवाला एखाद्या राणीला तुला काय भारी पडलं ना बुवाला मग बुवा त्यामध्ये काहीतरी खोट काढणार. हा ही सवय घालेली बुवांची. बुवा आधी गणाला सुरुवात करतो नंतर बुवा तुमच्याकडे हळूहळू बुवाकडे येणार. बुवांची सरपणासाठी काढणार शास्त्राधारे. बघा आता सर्वांच्या घरी गणरायाचं आगमन झालेलं आहे. तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि गणाला सुरुवात करतो. तर सर्वांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झालेलं आहे आणि आजचं आनंदमय वातावरण सुद्धा आहे. ज्या सणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण शेवटी आलेला आहे. म्हणून बुवा नामे बुवा तुम्ही पण गणाला लक्षात ठेवा. तुम्हाला खोड काढायची सवय काय जुनी खायची काय जायची काय ज्याने जितेची खोड नाही केल्याशिवाय जायची काय. म्हणून काय म्हणायचं बघा हॅलो 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 थोडा बोलवा. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो म्हणून बघायचं का बघा एक वर्षानी बाप्पा झाला आनंद वाटे आज आमच्या मनात आनंद वाटे आज आमच्या मनात आणि नतमस्तक होऊन श्री गणेशा आज मी सुरुवात करतो म्हणून मनाचं काय बघा आज आनंद झालाय खरा. लक्ष असू द्या आज आनंद झालाय खरा
तोरण लाविले मांडव दारा आज आनंद झालाय खरा तोरण लाविले मांडव दारा सगळा निसर्ग बघ सारा सुख दुःखात भक्तांना साथ देणारा सुख दुःखात भक्तांना साथ देणारा माझा गणराज आलाय खरा सुख दुःखात भक्तांना साथ देणारा माझा गणराज आलाय खरा
दुःखात भक्तांना साथ देणारा माझा गणराज आलाय खरा. हॅलो ओके हॅलो ठीक हॅलो रसिक हो बघा संवाद आणि गण झालेला आहे. आता कवळीला स्टॉप करूया. आता तुम्ही वाईसूसा खाली बसा. आता तुम्ही नाचायचं ना जरा वाई. आता जरा बुवाने नाचवायचं कारण कवळं नाही पण बुवा जर गवळण बुवा जर समजून घेतलं ना बुवा तर साधी सोपी आणि प्रेमाची गवळण आहे बुवा. पण किती पण मगाशी बोलल्याप्रमाणे गवळणी गाणी बुवाला प्रेमाची द्या पण बुवा त्यामध्ये घोट काढणार. हा कृष्णा माझा हाय कुठे अय कृष्णा जरा वाचूचा कृष्णा कुठे हाय कुठे कृष्णा माझा काय साधा मला कृष्णा आहे माझा चव्हाणीचा त्याला गौरव पण साधी संबंधित साधी बुवा जास्त अंगावर वरून घेऊ नका. पण जरी साधा मला असला ना तरी जबर पण नाही. दही दूध कधी खाईना समजणार नाही कुणाचं. हा हो आहे दही दूध टाकून टाकायचं ना आणि दही दूध तुला घेऊन जाय आवडत्या लोक लावून ठेव लय जबर आहे काढाचा. आता आलो बघशील तू. हा आणि बघा बुवा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल त्यात काय वाद नाही बुवा. साऊंड सुंदर दादा ड्रायव्हर साहेब साऊंड सुंदर लावलाय. शाहिनी माणसं साऊंड बुवा मला वाटत नाही बुवा तुमच्या कानात पाकड करून होत असेल बुवा. नाही ना बुवाचं कान जायला करायचं बुवा. आता तुमची बाहेर काढा वैज्ञानिक आणि बुवा आणि फुसफुस सुधारला कारण समीर बुवाची गौरव बुवा येणार आहे. आणि बुवा गौरवला उत्तर तुम्ही जरूर द्यायचं आहे. आणि मगाशी बोलल्याप्रमाणे बुवाची माझ्या अजून एक बारी आहे बुवा त्या बारी सुद्धा बुवा तुमच्या अशी सरपटा काढणार. आणि आमच्या चित्र गावामध्ये एक मोठा कातळ आहे लय मोठा कातळ आहे तुम्ही बघा मी पण सर्च बघा त्या कातळा बुवा तुमच्या पावसामध्ये त्यांनी सरपट सुद्धा टाकली बुवा. आणि बुवा वयामध्ये उगाच वांग्यावर काढायचं नाही लय लवकर आहे ना मला मग गवळण काढायची ना साधी सोपी आणि प्रेमाची गोळ संबंधित गोळ म्हणून म्हणायचं काय बघा
गवळ्याचा पोर हाता बाणवारी आणि आमच्या आईच्या दही दुधाची त्याने केले हो चोरी मग लपून बसलाय हा लपून बसलाय हा गायकवाडांच्या घरी पण ही अनयाची राधा तुझ्या पायाला आज बांधणार दूर. अजून एक काय वास्तुस्थ अजून एक डाग नाव बोला. किती करशील तू किती करशील तू भांगर धिंगा एक दिवस तुझ्यात अरे तुझ्या येईल रंगा. पुरे झाला तुझा पुरे झाला तुझा हा भांगर धिंगा अवघाल तुझ्या खोळ्याला नाटक तुझं थोबाड नाल करीन मी श्रीरंगा. गवळण व्यवस्थित समजून घ्या. आता येऊन बोला कमी बुवा काय 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 बोलून घ्या. तुमचं मनोरंजन नक्कीच करणार. इथून कोणी घरी जायचं नाही सकाळपर्यंत. आज कोरोना काळाला तरी चालेल. हो पण पारी आपली दणकूनच करणार. शासन आपल्याला करणार. म्हणून बुवा प्रथमतः गवळणीची चाल कशी आहे लक्षात ठेवा. पौत्र बांधायचं गणाला पौत्र बांधायचं. बुवा एक गणा किसना बघा आम्ही सर्व गवळणी लाट वाट करून मधूनच्या बाजारात असतो. हा काना येतो आमचं दही दूध चोरतो. म्हणून जरा ग्रुपवर ऐकून दाखवतो. कोणाला तुम्ही नंतर नाचा. तुम्ही जरा माशीवर बसून लगेच जमलो. अगं नाही सोडायचं वा लिव लिव लिवा नाही सोडायचं पोरीनो नाही ग सोडायचं. याला धरून झोडायचं कांधाला धरून झोडायचं. अहो जरी नाटक केलंय ह्यानी अहो जरी नाटक केलंय ह्यानी बघा कितीही रडायचं नाही सोडायचं पोरीनो नाही ग सोडायचं. Oh,
रिक्षाला बसली टॅक्सीला बसली अहो कितीदा बसली मी कोटीमध्ये अहो नको आले आम्हाला फिरायला आमच्या जगबुडीच्या नदीमध्ये आता नदीला आपल्या हळू करायला आहे ना पण तुला तुमची कोण आम्ही काय करता नदीमध्ये बघा बुवा तो काय करतो मला शोधू द्या अरे जपकर बुवा तू हरिनामाचा लिव लिव लिवा जपकर बुवा तू हरिनामाचा होई उद्धार तुझ्या रे जीवनाचा या दुनियेत कोण नाही कुणाचा या दुनियेत कोण नाही कुणाचा मग हा वैभव काय सका कामाचा आता उगाच वाढू नका वैभव म्हणजे काय वैभव म्हणजे धन संपत्ती पैसा आता या जगात कोण जर गुन्हेगार असेल तर पैसा काय कामाचा हा वैभव काय कामाचा आहे हुआ बघा विषयाला विषय हवा काही चुकीचं बोललेलो नाही बरोबर आहे ना अरे जपकर बुवा तू हरिनामाचा होय उद्धार तुझ्या रे जीवनाचा या दुनियेत कोण नाही कुणाचा या दुनियेत कोण नाही कुणाचा मग वैभव काय हा दुनियेत कोण नाही कुणाचा वैभव काय हा